श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2091व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण द्वादशी, गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 21/6/1997, बैठक क्रमांक 209। श्री दत्तात्रय सत्संग मंडळाची अहमदनगर येथे 200वी बैठक दिनांक 20/4/1997 रोजी संपन्न झाली। त्यावेळी प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य गुरुदेवांनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे। या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, काही वेळा शिष्य अशी तक्रार करतात की आम्ही गेलो पण आमच्याशी बोलले नाहीत, आमच्याकडे पाहत सुद्धा नाहीत। तर असा विचार सुद्धा मनात कोणी आणू नका, कारण ही माणसं अतिशय श्रेष्ठ पदाला पोचलेली असतात, ती मुक्त झालेली असतात। त्यांनी जरी पाहिलं नाही तरी त्यांचं शिष्यांकडे बरोबर लक्ष असतं। ते या दृष्टीने परीक्षा पाहत असतात। परीक्षा पाहणं हा त्यांचा स्वभावधर्मच आहे। कृपादृष्टीनं त्यांनी तुमच्याकडे पाहणं एवढंच पुरे आहे। यापेक्षा तुम्हा लोकांना जास्त काय लागतं? तेव्हा मनाशी दृढभाव ठेवावा की आपण ज्या कार्यामध्ये सामील झालेले आहोत ते कार्य आपल्याला पूर्णत्वानं पार पाडायचं आहे। आपला हा देह या कारणास्तव झिजावा आणि आपल्या विचारांमध्ये परिपक्वता येऊन गुरु हे स्वरूप काय आहे हे समजण्याची गरज आहे। ज्या शिष्यांना आपले गुरु कोण आहेत हे समजतं तेच शिष्य या जन्मातून मुक्त होतात। पण आपले गुरु कोण आहेत हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मुक्ततेची कल्पना सुद्धा करू नका, कारण शिष्यांना गुरु ओळखता येणं हा जवळजवळ ईश्वरी चमत्कार आहे। नुसतं तोंडाला येईल ते बोलणं हा चमत्कार नसून आपल्या मनाला ते पटलं पाहिजे, मनावर ते ठासलं पाहिजे की माझे गुरु ह्या दर्जाचे आहेत आणि ते हेच आहेत। असा सतत भाव जेव्हा तुमच्या मनात उत्पन्न होईल तेव्हाच तुम्ही परमार्थ जीवन जगायला लायक होता। तुम्ही दर्शनाला गेल्याबरोबर त्यांनी कृपा केली पाहिजे असं काही नसतं। त्यांनी नुसतं तुमच्याकडे पाहिलं तरी ते पुरेसं असतं। तेव्हा मनात कुठलीही शंका धरू नका। आपलं मन श्रेष्ठ कसं राहील, आपल्या गुरूंची सेवा आपल्या हातून कशी होईल याचा विचार करा। कोणीही त्यांच्याबद्दल अपशब्द बोललं तर त्याला त्या जागेवर थांबवलं पाहिजे। याचा अर्थ मारामारी करावी असा नाही। अज्ञानाने लोक काहीतरी बोलत असतात, हे अनेक वर्ष चालू आहे। हे काही माझ्याच काळात झालंय असं काही नाही, परंतु गुरूंची योग्यता समोरच्या माणसाला न कळल्यामुळे असं लोक तोंडाला येईल ते शब्द वापरतात। कुत्रं जसं कोणाच्याही अंगावर भुंकतं, कारण भुंकणं एवढाच त्याचा स्वभावधर्म आहे। आपल्या गुरूंची योग्यता जर आपल्या लक्षात आली असेल तर समोरच्या व्यक्तीला तू हे बोलू नकोस, ज्यातलं तुला ज्ञान नाही तो विषय सुद्धा तू उच्चारू नकोस, एकही शब्द सुद्धा काढू नकोस, असा जर तुम्ही अभिमान धरला तरच कृपा होण्याची बरीच शक्यता आहे। अर्थात मी तुम्हाला कधीही दूर करणार नाही। प्रसंगी मी तुमच्यावर रागवलो असेन, चिडलो असेन, पण तो माझा अधिकारच आहे। तुम्ही दर्शनाला आल्यावर मी काही तुमच्या स्वागतासाठी उभा नाही, पण तुम्हाला रागवलं पाहिजे, तुमच्यावर चिडलंच पाहिजे। परंतु आमच्यावर सतत रागवता असं कोणीही मनात आणू नका। फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी मला हे करावंच लागतं, कारण गुरुस्वरूप हे असंच असतं की ते बोलल्याशिवाय रागावल्याशिवाय राहणार नाहीत, चुका झाल्या तर सांगितल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्यांचं ते कर्तव्यच आहे। तुमचं मी स्वागत करावं असं काही हे ठिकाण नाही। निर्लज्जम गुरुसन्निधौ असं हे आहे। आपण निर्लज्जपणा पत्करायचा आहे। निर्लज्जपणा पत्करून आपल्या जीवनात आपण हा परमार्थ साध्य करून घ्यायचा आहे। इथं अभिमान धरू नका, राग धरू नका, लोभ ठेवू नका, तरच तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती झालेली तुमच्या लक्षात येईल। जे गुरु शिष्यांना रागवतात त्याबरोबर त्यांची प्रगती पण करतात। तुमची कार्यामध्ये सहभागी होण्याची तत्परता वाढावी यासाठी रागवावं लागतं। आपल्याला का ज्ञान होत नाही?
आपण अवाक का होतो, आपल्याला का बोलता येत नाही, याचा तुम्ही लोकांनी विचार करावा. तुम्ही बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, की जेणेकरून तुमच्या वागण्यानं माझं मन प्रसन्न होईल. एवढं ह्या गोष्टी तुम्हाला फायदा देणाऱ्या आहेत पहा. तुमच्या वागण्यानं सतत माझ्या मनाला क्लेश होणं हे निश्चितच चांगलं नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून, गुरूंवर विश्वास ठेवून, गुरु हे मानवी देहात असतात हे खरं आहे, या कार्यात सहभागी व्हा. गुरु हे मानवी देहात असतात हे खरं असलं तरी त्यांची योग्यता तुमच्या मानाने कितीतरी पटीनं पुढं असते. याचा सर्वांनी सारासार विचार करावा. आपण गुरुभक्त आहोत, आपल्याला काहीही राग यायचं कारण नाही. आपण हे जर आनंदाने स्वीकारलं नाही, त्याची आपल्याला माहिती झाली नाही, तर काय उपयोग आहे त्याचा? तेव्हा आपल्यावर कृपा कशी होईल, आपल्याला आनंद कसा मिळेल, हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. आपण जातीनं कोण आहोत, धर्मानं कोण आहोत, याचा विचार करायचं तुम्हाला काहीच कारण नाही. जोपर्यंत मी तुम्हाला कोणाला दूर करीत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठलाही संशय घेऊ नका. आणि जर हा संशय तुम्ही सतत घेत राहिला तर यातून नाश होतो माणसाचा. त्यांची कृपा ही राहतेच. ते जरी रागावले असं वाटलं तरी ते रागावणं नसतं, काही नसतं, पण प्रगतीसाठी रागवावं हे लागतंच. तेव्हा अतिशय पक्व चित्तानं, श्रद्धेनं या सत्संग मंडळामध्ये येत जा. मंडळामध्ये चांगले विचार करा, ते विचार बोलायला, मांडायला लागा. आपल्याला काय ऐकू येतं, आपण काय ऐकू शकतो, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. असं जर तुम्ही केलं तर ही छाया तुमच्यावर राहील. ही मंडळं मी स्वतः स्थापन केलेली आहेत. त्याची जबाबदारी नाही म्हटलं तरी माझ्यावर आहे. काही लोक मला विचारतात की मी मंडळात जाऊ का, तर मी काहींना हो म्हणतो, काहींना नाही म्हणतो. काही लोक असे आहेत की मी त्यांना अनेक वर्ष पाहून सुद्धा मंडळात यायची त्यांना बुद्धी झाली नाही. पण एकंदर मंडळाचा व्याप वाढलेला पाहून मंडळात होणारी व्यवस्था आपल्या वाट्याला यावी तर बरं होईल, म्हणून काही लोक मंडळात सामील होतात. पण अशी भावना कोणी न ठेवता आपल्याला सेवा कशी करता येईल या दृष्टीने मंडळाकडे पहा. कार्य तर होणारच आहे. कार्य काही तुमच्या वाचून थांबणार आहे असं मला काही वाटत नाही. पण तुमच्या करवी ती सेवा घेणं हे माझं मूळ उद्दिष्ट आहे. शिष्या करवे सेवा घेती अंतःकरण त्यांचे पाहती, निर्वाण परिशिष्यांचे, असा त्याचा अर्थ आहे. तसं पाहिलं तर यांची योग्यता एवढी मोठी असते की यांनी मनात आणलं तर ते काहीही करू शकतात. पण शिष्या करवे सेवा करून घेणं हे यांचं मुख्य काम आहे. आणि हे काम झालं की तुम्हा सगळ्यांना आनंद मिळणारच आहे. तेव्हा मंडळात सत्संगाची बैठक न चुकवता, जाणून बुजून खंड न करता, थापा मारून घरी कसं थांबता येईल असं न करता अवश्य जात जा. मंडळ स्थापन केल्याची जबाबदारी माझी आहे, ती तुम्ही सर्व लोकांनी मिळून पार पाडली पाहिजे. ती तुम्ही पार पाडत गेलात की मलाही आनंद होईल. कारण तुमच्या वागण्यानं जसजसा मी संतुष्ट होत जाईन तसतसा तुम्हा लोकांनाच त्याचा लाभ होणार आहे. गुरुकृपा किंवा गुरुप्रसाद अशा पद्धतीनं प्राप्त होत असतो. आपल्या वागण्यानं हे संतुष्ट झाले की हा लाभ आपोआप होतो. तेव्हा आता मी दिलेला आदेश सर्वांनी सांभाळावा. गुरुभक्ती अत्यंत दृढ करावी, निसंशय करावी, यातच तुम्हा सर्वांचं हित आहे. या गोष्टी जसजशा तुम्ही पाळत जाल तसतसं मला ते सर्व कळतच आहे. तुम्ही काय करता, कसं करता हे मला सांगायची काही गरजच नाही. सत्संगाची सभा झाल्यावर तुम्ही जे खाणं पिणं करतात याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण ज्याच्याकडे ही सभा होते त्याला त्रास होईल असं मात्र कोणी मागू नका. तुमचं काम झालं की तेथून निघायचं. तेव्हा तुम्हा सर्वांच्या पाठीमागे माझे सतत आशीर्वाद आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.